आशियाई स्पर्धेच्या आयोजनातून इतर देशांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर आशियाई टेबल टेनिस महासंघाच्या मदतीला भारतीय टेबल टेनिस संघटना धावून आलेली आहे। भारतीय टेबल टेनिस संघटनेच्या या निर्णयामुळे 12 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आशियाई ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जाणार आहे। विशेष म्हणजे देशातील इतर राज्यांच्या संघटनांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाला नकार दिल्यानंतर मुंबई जिल्हा टेबल टेनिस संघटनेने ही स्पर्धा मुंबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला। आशियातील अव्वल 16 देशातील 200 टेबल टेनिसपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि या स्पर्धेविषयी अर्जुन पुरस्कार विजेते टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांच्याशी खास बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सुबोध मयुरे यांनी। मुंबईला टेबल टेनिसची मक्का अर्थात टेबल टेनिसची पंढरी म्हणून ओळखली जायची, पण त्यानंतर मुंबईतला टेबल टेनिस जवळपास संपुष्टात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण आता तब्बल 1982 नंतर पहिल्यांदाच मुंबईत मोठी स्पर्धा टेबल टेनिसची आयोजित केली जाते, एशियन ज्युनियर टेबल टेनिस चॅम्पियनशिप। आणि ही स्पर्धा आयोजित करण्याचं महत्त्वाची जबाबदारी कोणी पार पाडली असेल, ही स्पर्धा मुंबईत आणण्याची जर कोणी जबाबदारी पार पाडली असेल तर ती तब्बल 8 वेळेस ज्यांनी टेबल टेनिसचं राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं ते कमलेश मेहता सरांनी। कमलेश सर, सर्वप्रथम अभिनंदन। मुंबईत मोठ्या स्तरावरची टेबल टेनिसची स्पर्धा पुन्हा आयोजित केली जाते। काय सांगाल की इतकी वर्ष तुम्ही स्वतः खेळत होता, टेबल टेनिसचे चॅम्पियन राहिलात, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुम्ही चांगली कामगिरी केली, पण मुंबईतलं टेबल टेनिस जवळपास नाहीसं झालं होतं। तो बरोबर आहे की मुंबईचा जो स्तर होता ते आता नाही, पण आता वरती होतं ना। आता आमचा प्रयत्न आहे की थोडं चांगलं व्हावं आणि टुर्नामेंट कंडक्ट करण्यासाठी या अगोदर आमच्याकडे इंटरनॅशनल लेवलची कुठली फॅसिलिटी नव्हतीच। आता NSCA स्टेडियम आहे, सरदार वल्लभभाई स्टेडियम, ते खूपच इंटरनॅशनल स्तरीचं आहे, म्हणून हा व्हेन्यू आहे म्हणून आपण हे विचारू शकतो। विचार करत होते आम्ही, पण आम्ही करण्यासाठी हे आपल्याला म्हणजे मुंबईत राहून एक थोडा दुःख वाटत होतं आम्हाला की छोटे छोटे शहरात मोठे मोठे स्टेडियम असतात, तिकडे टुर्नामेंट होते, पण आपण इकडे घेऊ शकत नव्हते। पण आता ते NSCAच्या सपोर्टमुळे आपण हे घेऊन शकलो आहे। पण यावेळेस तर इतर शहरांनी ही स्पर्धा घेण्याचं नाकारलं होतं, त्यांना आयोजित करणं शक्य झालं नाही, आणि अशा परिस्थितीत मुंबईने हात दिला आहे TTFIला। ही किती मोठी बाब आहे, कारण इतर शहरात जी स्पर्धा होऊ शकली नाही ती मुंबईत होते। हा TTFIचा आमच्यावरचा विश्वास होता म्हणून, आणि आमचे चेअरमॅन आणि आमचे जे मेन स्पॉन्सर्स आहे रिलायन्स आणि बजाज, त्यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं। आणि जेव्हा आम्ही त्यांना फक्त असं सांगितलं की आम्ही असे टुर्नामेंट आम्हाला मिळणार आहे तर आम्ही करू का, तर आमचं असं होतं, त्याने आम्हाला पाठिंबा दिला। कारण हा एक मोठा पाठिंबा जरूर आहे, स्पॉन्सर नसल्यावर आपण करू शकत नाही, तर त्या आम्हाला कॉन्फिडन्स वाढवला। आणि सर, आशियातले अव्वल 16 देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। जवळपास भविष्यातल्या टेबल टेनिसपटूच मुंबईत खेळतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भारतातलेही अव्वल टेबल टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी होतील। भारतातल्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपल्याला किती आश्वासक आहात, कारण टेबल टेनिस प्रशिक्षक म्हणून पण आपण या खेळाडूंना खूप जवळून अनुभवलं आहे, बघितलं आहे। यावेळी आपलं पोझिशन 9th आहे रँकिंग सीडिंगमध्ये, म्हणजे असे आहे की त्या पोझिशन त्यांनी जर 6-7 पोझिशन पटकली तर मला वाटेल ते खूप चांगले असेल। कॉम्पिटिशन खूप हाय आहे, जसं सांगितलं की 15 टॉप 11 प्लेयर्स ऑफ द वर्ल्ड आर हिअर, तो दॅट लेवल इज गोइंग टू बी व्हेरी हाय। तर वी जस्ट असं बघू, त्यांना हे ॲक्च्युली होम सपोर्ट असणार, तर असं इच्छा आहे आणि म्हणजे असं आशा आहे की ते चांगलं करेल। सर, आपण जय महाराष्ट्राशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय महाराष्ट्र। नक्कीच मुंबईत टेबल टेनिसची ही स्पर्धा पुन्हा खेळवली जाते, आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा इतक्या वर्षांनी खेळवली जाते, त्यामुळे मुंबईतल्या टेबल टेनिसला पुन्हा चांगले दिवस येतील अशी आपण आशा करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश शिर्केसह सुबोध मयुरे, जय महाराष्ट्र, मुंबई।